Good morning, students. Now we are going to learn our next topic, but photocell is our next topic, which is not in our syllabus for this year due to corona pandemic. But the next topic is de Broglie hypothesis. We are going to learn that de Broglie hypothesis. De Broglie is the name of the scientist which have given hypothesis in 1924 as as we have seen wave particle duality of light. आपण याआधी वेव पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ लाईट शिकलेलो आहे. यामध्ये लाईटचं नेचर जे आहे ते वेव नेचर आणि पार्टिकल नेचर दोन्ही आपण विचारात घेतलं होतं. तर डी ब्रॉग्लीच्या म्हणण्याप्रमाणे जसं लाईटला वेव आणि पार्टिकल दोन्ही नेचर असतं, तशाच प्रकारे एखादा मॅटर जर मी कन्सिडर केला लाईटप्रमाणे, एखादा मॅटर किंवा मटेरियल पार्टिकल जर मी कन्सिडर केला ज्याला काही मास आहे, जे मूव्ह होताना ज्याला काही व्हेलॉसिटी असते, मास आणि व्हेलॉसिटीमुळे ज्याला मोमेंटम असते, आणि मूव्ह होताना त्याला कायनेटिक एनर्जी असते, कारण की हाफ mv², त्याची व्हेलॉसिटी जे काही असेल त्यानुसार मास आणि व्हेलॉसिटीनुसार त्याला दोन गोष्टी प्राप्त होतात, ते म्हणजे एनर्जी आणि मोमेंटम. म्हणजे आपण जर पार्टिकलचा विचार केला तर आपल्याजवळ एनर्जी आणि मोमेंटम अशा दोन गोष्टी आपल्याला काढता येतात. जर आपण वेव्ह नेचरचा जर विचार केला अशाच प्रकारे, तर डी ब्रॉग्लीनी मॅटरचा ड्युएल नेचरचा विचार केला आणि त्यांनी सांगितलं की त्याला वेव्ह नेचरसुद्धा आहे, आणि त्या वेव्ह नेचरमध्ये त्यांनी फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ या दोन गोष्टी, तसंच पार्टिकल नेचरशी संबंधित असणाऱ्या एनर्जी आणि मोमेंटम या दोन गोष्टी, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून हे इक्वेशन काढलं, जिथं जो पार्टिकल समजा मासलेस पार्टिकल असेल अशा पार्टिकलसाठी P=E/c किंवा E=hν म्हटलं आपण, ते hν/c किंवा c=νu/λ होत असते. म्हणून मग ν/c=λ असं जर आपण टाकलं तर P=hλ. अशा प्रकारे यामध्ये काय काय आलं, मग P म्हणजे पार्टिकल नेचर असतानाचा P, H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, तो पण पार्टिकल नेचरसाठीच आहे, पण लॅम्बडा इज द वेव्हलेंथ, वेव्ह नेचरसाठी आहे. म्हणजे आपल्याजवळ जे इक्वेशन आहे P=hλ, याच्यामध्ये P हा पार्टिकल नेचर थ्रू आलेली क्वांटिटी आहे आणि लॅम्बडा ही वेव्ह नेचर थ्रू आलेली क्वांटिटी, दोन्ही कॉम्बिनेशन करून आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. आणि याच्यावरून त्यांनी सांगितलं की एखादा मटेरियल पार्टिकल किंवा मॅटरमधला एखादा पार्टिकल जर एखाद्या व्हेलॉसिटीनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर त्याला त्या मटेरियल पार्टिकलसोबत त्या मटेरियल पार्टिकलला त्याच्यासोबतच एक वेव्ह असोसिएटेड असते. अ वेव्ह इज असोसिएटेड ऑलवेज विथ अ पार्टिकल ऑफ मास m मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी v इज ऑलवेज असोसिएटेड विथ अ वेव्ह ऑफ वेव्हलेंथ लॅम्बडा अँड फ्रिक्वेन्सी न्यू, असं त्यांनी सांगितलं, आणि त्याचं मोमेंटम p आहे. अशा प्रकारे त्यांनी ही जी गोष्ट सांगितली याचा अभ्यास करून किंवा या गोष्टीला ध्यानात ठेवून त्यांनी मग हे इक्वेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे फॉर मासलेस पार्टिकल. म्हणजे डी ब्रॉग्लीनी जसं आपण ड्युएल नेचर ऑफ लाईट पाहिलेलं आहे, तशाच प्रकारे ते ड्युएल नेचर ऑफ लाईटसाठी जसं आपण वापरलं होतं, तसंच आपण आता ड्युएल नेचर ऑफ मटेरियल पार्टिकल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की तो जो आहे तो पार्टिकल दिसतो आहे, पण तो ज्यावेळेस मोशनमध्ये येतो त्यावेळेस त्या पार्टिकलला जी व्हेलॉसिटी असते ती जर v असेल, त्या पार्टिकलचं मास जर m असेल, आणि तर त्याला मोमेंटम प्राप्त होते. तशाच प्रकारे हाफ mv² याप्रमाणे कायनेटिक एनर्जी प्राप्त होते. तशाच प्रकारे त्याच्यासोबत एक वेव्ह असोसिएटेड असते आणि ती वेव्ह जी आहे त्याची वेव्हलेंथ लॅम्बडा असेल आणि त्याची फ्रिक्वेन्सी न्यू असेल, असं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी हे सांगितलं की मटेरियल पार्टिकलला वेव्ह नेचरसुद्धा आहे, जर तो पार्टिकल मोशनमध्ये असेल तर त्याच्याशी असोसिएटेड एक वेव्ह असतेच. हे आहे डी ब्रॉग्लीचा हायपोथिसिस, जे आपल्याला ड्युॲलिटी, वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मटेरियल पार्टिकल सांगते. मग याच्या सांगण्यानुसार कोणत्याही प्रकारच्या पार्टिकलसाठी जी वेव्ह असोसिएटेड आहे तिची फ्रिक्वेन्सी किंवा तिची वेव्हलेंथ त्यांनी दिलेली आहे
तर यावरून त्यांनी सांगितलं मग की जर एखादा मासलेस पार्टिकल असेल तर P इज इक्वल टू E/c हे रिलेशन त्यांनी सांगितलं. यानुसार E इज इक्वल टू h जर त्याची आपण एनर्जी लिहिली तर h/c असं आपल्याला मिळते. इथे C इज इक्वल टू न्यू लॅम्बडा होत असते, म्हणून मग न्यू/c म्हणजे 1/λ इथे आपल्याला मिळेल, म्हणजे P इज इक्वल टू h/λ आपल्याला मिळत आहे. मग त्यांनी ही जी गोष्ट सांगितली ही त्यांनी त्या पार्टिकलचं वेव्ह नेचर कन्सिडर करून सांगितली आणि असं सांगितलं की पार्टिकल ज्यावेळेस मूव्ह होतो तेव्हा त्याच्याशी असोसिएटेड एक वेव्ह असते आणि त्या वेव्हची वेव्हलेंथ लॅम्बडा असते आणि त्या पार्टिकलचं जे मोमेंटम आहे ते P असते. म्हणजे या ठिकाणी दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या, मोमेंटम जे पार्टिकल नेचरसाठी आहे आणि वेव्हलेंथ जे वेव्ह नेचरसाठी. अशा प्रकारे मग त्यांनी त्या मटेरियल पार्टिकलला असोसिएटेड असणारी जी वेव्ह आहे तिची वेव्हलेंथ लॅम्बडा सांगितलेली आहे, याच्यावरून ती आपल्याला काढता येते. म्हणून मग आपण असं म्हणू शकतो h/λ आहे तर लॅम्बडा इकडे नेला आणि P जर इकडे आणला तर h/p असं आपण म्हणू शकतो. अशाच प्रकारे आपण इथे लॅम्बडा इज इक्वल टू h/p जर म्हटलं तर h/mv, mv म्हणजे P इज इक्वल टू mv होत असते, म्हणून मी mv इथं लिहिलेलं आहे. तशाच प्रकारे न्यू म्हणजे E/h हे दोन इक्वेशन्स त्यांनी सांगितले. इथे आपल्याला दिसते ते E इज इक्वल टू h आहे, म्हणून न्यू इज इक्वल टू E/h असं आपल्याला मिळेल. म्हणून मग त्यांनी वेव्हलेंथ ही आहे, तशाच प्रकारे त्याची फ्रिक्वेन्सी ही आहे असं सांगितलं. दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी हे एनर्जी आणि मोमेंटमशी रिलेटेड असताना दिसून येतात. जसं हे पहिलं इक्वेशन आहे लॅम्बडा इज इक्वल टू h/mv, इथे मोमेंटम आहे म्हणजे लॅम्बडा आणि मोमेंटम, लॅम्बडा वेव्हलेंथसाठी म्हणजे वेव्ह नेचर कन्सिडर करून, मोमेंटम हे पार्टिकल नेचर कन्सिडर करून, तशाच प्रकारे फ्रिक्वेन्सी हे वेव्ह नेचर कन्सिडर करून आणि एनर्जी हे पार्टिकल नेचर कन्सिडर करून. अशा प्रकारे ह्या दोन इक्वेशन्स थ्रू त्यांनी सांगितलं की पार्टिकलशी एक असोसिएटेड असणारी वेव्ह असते. लक्षात आलं तुमच्या? या दोन इक्वेशन्सवरून त्यांनी हे प्रूव्ह केलं मग, आणि त्याचं हायपोथेसिस जे आहे ते बरोबर आहे त्यांनी सांगितलं. आता ते हायपोथेसिस त्यांनी लागू केलं, कुठं लागू केलं त्यांनी? तर पहिले त्यांनी एखाद्या पार्टिकलला मूव्ह केलं ज्याचं मास m आहे, ज्याची वेलॉसिटी v आहे, आणि त्यावरून सांगितलं की E_k म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी असली पाहिजे ½ mv². अशाच प्रकारे v² म्हणजे काय, तर हा 2 इकडे गेला तर ट्वाईस E_k आणि हा m जर इकडे गेला तर अपॉन m असं येईल. म्हणून मग इट इम्प्लाइज v इज इक्वल टू याचा येईल √, म्हणजे √, ट्वाईस E_k/m असं येईल. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे, तर एवढी असायला पाहिजे, याच्यावरून आपल्याला मिळालं. आता आपल्याजवळ जे इक्वेशन होतं लॅम्बडा इज इक्वल टू h/mv, या ठिकाणी v ची व्हॅल्यू आपण एनर्जीवरून जी काढलेली आहे ती टाकू, तर मला मिळते h/m, v म्हणजे √, ट्वाईस E_k/m इज इक्वल टू m. आपण हा जो m आहे याला आपण √m इंटू √m असं आपल्याला लिहिता येते. त्यातला एक √m याच्याशी कॅन्सल होईल, म्हणजे फक्त एक √m राहील, तो वर राहील, तो याच्याशी मल्टिप्लाय होईल. हे पण रूटमध्ये आहेत, हे पण स्क्वेअर रूटमध्ये आहे, म्हणून मग ट्वाईस m_e_k, ट्वाईस हा m जो आहे हा m वेगळा घेतलेला सध्या कारण की हे उलटं लिहिलेलं आहे इथे. हा m म्हणजे √m वर आला, हा खाली √2e_k झालं, हे √m इंटू √m होईल, त्यातला एक स्क्वेअर रूट आणि हा एक स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, आणि म्हणून h/√m इंटू √2e_k, म्हणून मग h/√2m_e_k असं आपल्याला मिळेल. म्हणजे आपल्याजवळ आता लॅम्बडा आणि एनर्जीमधलंही एक रिलेशन मिळालेलं आहे. म्हणजे आपण डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ, या लॅम्बडाला काय म्हणतात, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ असं म्हणतात. डी ब्रॉग्लीनी जी वेव्ह असोसिएटेड आहे असं म्हटलं पार्टिकलशी, त्याची वेव्हलेंथ आपल्याला जर काढायची असेल तर ती या फॉर्म्युल्यावरून निघते. त्याची कायनेटिक एनर्जी आणि त्याचा मास जर आपण इथे टाकलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते. आता आपण कोणताही एखादा, याचप्रमाणे जसं आपण हे एखाद्या पार्टिकलसाठी काढलेलं आहे तशाच प्रकारे आपण कोणताही एखादा चार्ज पार्टिकल जर घेतला, जसा प्रोटॉन आहे किंवा इलेक्ट्रॉन आहे किंवा आणखी कोणते चार्ज पार्टिकल्स जर आपण विचारात घेतले तर त्यासाठी काय करता येईल आपल्याला, तर बघा त्यांची एनर्जी आपण मागच्या वर्षी 11वीमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये ते शिकलेलो आहोत की इट इज E इज इक्वल टू QV, एनर्जी ऑफ दॅट इलेक्ट्रिक फील्ड, आपण ते शिकलेलो आहोत. लक्षात आलं असेल, आठवलं असेल तुम्हाला, E इज इक्वल टू QV असं शिकलेलो आहोत आपण. तशाच प्रकारे तो फॉर्म्युला जर आपण लावला तर E इज इक्वल टू QV आपण शिकलो होतो, वर्क डन इन मुव्हिंग द एनी चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉईंट, बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे हा चार्ज आहे Q, समजा तो चार्ज पार्टिकलचा चार्ज Q आहे आणि V त्याचा दिलेला एक्सेलरेटिंग ते व्होल्टेज आहे.
तर अशा प्रकारे त्याची एनर्जी आपल्याला लिहिता येते क्यू इंटू व्ही, आणि जे वर्क डन घडते तेच इन द फॉर्म ऑफ एनर्जी त्या ठिकाणी त्या पोझिशनला त्याला स्टोअर होते, म्हणून मग त्या वर्क डनला एनर्जी असं म्हटलं जाते. म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू क्यू व्ही लिहू शकतो किंवा ई इज इक्वल टू क्यू व्ही आपण लिहू शकतो. अशा प्रकारे मग ई इज इक्वल टू जर आपण क्यू व्ही लिहिलं तर ईची व्हॅल्यू क्यू व्ही इथे जर मी टाकली तर मला मिळते एच अपॉन ट्वाईस एम क्यू व्ही. म्हणजे हा जो आपल्याकडे आता दोन फॉर्म्युले झालेले आहे, हा एक फॉर्म्युला हा कोणत्याही प्रकारच्या जनरल कोणत्याही पार्टिकलसाठी जो वेव्ह त्याच्याशी असोसिएटेड असते त्याची वेव्हलेंथ जर लॅम्बडा असेल तर त्या कोणत्याही पार्टिकलसाठी हा फॉर्म्युला आहे. परंतु जर आपण एखादा चार्ज पार्टिकल विचारात घेतला त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. आणि यामध्ये आपण जर सगळ्या व्हॅल्यूज टाकतो म्हटलं तर समजा आपण अशाच प्रकारचा फॉर्म्युला जर मी एखादा चार्ज पार्टिकल जो विचारात घेत आहोत तो जर मी इलेक्ट्रॉन घेतला तर काय होईल. म्हणजे आपण जो चार्ज क्यू घेतलेला आहे तो कोणत्याही पार्टिकलचा जनरली घेतलेला आहे. या ठिकाणी मी क्यूच्या जागेवर इलेक्ट्रॉनचा ई चार्ज कन्सिडर करतो. मग मला असं मिळेल ट्वाईस एम, इथे क्यूच्या जागेवर ई मिळेल, बाकी सेम राहील इक्वेशन हे. मग आपण एक इलेक्ट्रॉन घेतला ज्याचं मास एम आहे. आपल्याला इलेक्ट्रॉनचा मास माहीत आहे, आपल्याला इलेक्ट्रॉनचा चार्जही माहीत आहे, आणि त्याला देण्यात येणारं व्होल्टेज जे आहे ते जर व्ही असेल, व्होल्टमध्ये आपण देत असू. प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. या सगळ्या व्हॅल्यू जर आपण इथे टाकल्या व्ही सोडून तर आपल्याला वेव्हलेंथ मिळू शकते का पाहू आपण. एचची व्हॅल्यू 6.60 इंटू 10⁻34 जूल सेकंद एम के एस एस आय सिस्टीममध्ये. √2 एम, एम म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन आहे इथे, कारण की आपण इलेक्ट्रॉन कन्सिडर केलेला आहे पार्टिकल. मग मास ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणजे 9.1 इंटू 10⁻31 kg असते, ते पण एस आय सिस्टीममध्ये आहे. इंटू त्यात इलेक्ट्रॉनचा चार्ज जो आहे तो 1.6 इंटू 10⁻19 कुलम आहे. इंटू आता हा व्ही राहिलेला आहे, हे व्होल्टेज आहे, हे आपण त्या इलेक्ट्रॉनला ॲक्सलरेट करण्यासाठी जे व्होल्टेज प्रोव्हाइड केलेलं आहे ते व्ही व्होल्टेज आहे, जे आपण त्या प्लेट्सला लावलेलं आहे जिथून तो इलेक्ट्रॉन बाहेर निघत आहे आणि समोर जात आहे. ते व्होल्टेज आहे ते √V असं आपण त्याला वेगळं लिहून घेऊ. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू आपण पुट केल्या तर या सगळ्यांची व्हॅल्यूचं जे उत्तर आहे ते येतं आपलं 1.228 इंटू 10⁻⁹. सगळे एस आय सिस्टीममध्ये आहे, म्हणून मग अपॉन √V हे पण मीटरमध्ये येईल. अशा प्रकारे लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, म्हणजे वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला काढता येते. त्याची व्हॅल्यू एवढी आहे, अपॉन व्ही आहे, हे मीटरमध्ये आहे, आणि 10⁻⁹ हे नॅनोमीटरसाठी असतं, म्हणून मग आपण इंटू 10⁻⁹ जर काढलं तर ते नॅनोमीटर अपॉन √V असं येईल. म्हणजेच आपण लॅम्बडाची व्हॅल्यू नॅनोमीटरमध्ये जर काढायचं असेल तर आपल्याला इथे फक्त काय टाकायचं आहे, किंवा मीटरमध्ये जरी काढायचं तरी काय टाकायचं आहे, फक्त ते ॲक्सेलरेटिंग व्होल्टेज टाकायचं आहे जे इलेक्ट्रॉनला पुढे ॲक्सेलरेट करते, ज्याच्यामुळे त्याला वेलॉसिटी मिळते आणि त्याच्यामुळे त्याला कायनेटिक एनर्जी मिळते. आणि इलेक्ट्रॉन जो जात आहे त्याच्यासोबत एक वेव्ह असोसिएटेड आहे, त्याची वेव्हलेंथ म्हणजे काय आहे, वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन लॅम्बडा आहे. या फॉर्म्युल्याप्रमाणेच हा एक फॉर्म्युला आपल्याला आता मिळालेला आहे जो आपल्याला इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ देतो. एखाद्या कोणत्याही चार्ज पार्टिकलची वेव्हलेंथ या फॉर्म्युल्याने मिळते, आणि जनरली कोणत्याही मटेरियल पार्टिकलची वेव्हलेंथ आपल्याला या फॉर्म्युल्याने मिळते. म्हणजे आपल्याजवळ आता इथे डी ब्रॉग्ली हायपोथेसिसनुसार वेव्हलेंथसाठी 3 फॉर्म्युले तयार झालेले आहेत. हा फॉर्म्युला आहे, दुसरा हा फॉर्म्युला आहे, आणि तिसरा आपल्याजवळ हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला जनरल कोणत्याही पार्टिकलच्या वेव्हलेंथसाठी जो त्याच्याशी असोसिएटेड असती एखादी वेव्हलेंथ असते त्याच्यासाठी. हा फॉर्म्युला कोणत्याही चार्ज पार्टिकल ज्यावेळेस ॲक्सेलरेट होईल कोणत्या व्होल्टेजनी त्यानुसार व्ही जर आपण इथे टाकलं आणि त्या चार्ज लिहिला, मास लिहिलं, प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाकली तर कोणत्याही चार्ज पार्टिकलसाठी हे येते. तसंच आपण इलेक्ट्रॉनसाठी जर पाहिलं तर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. याप्रमाणे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस जे आहे ते आता इथे आपण संपवतो. डी ब्रॉग्ली हायपोथेसिसनुसार आपल्याला काय काय मिळालेलं आहे आणि ते कशावर बेस्ड आहे हे मी तुम्हाला सांगितलं. ते पुन्हा एक वेळा तुम्हाला ऐकायचं आहे. त्यानंतर त्याची वेव्हलेंथ कशी काढली ते तुम्हाला पाहायचं आहे. परीक्षेमध्ये जेवढं विचारण्यात आलं तेवढं लिहायचं. परीक्षेमध्ये जर वेव्हलेंथ डी ब्रॉग्ली वेव्हलेंथसाठी जर फक्त प्रश्न आला की डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ, तर इथपर्यंतच लिहायचं तुम्हाला. डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ एनी चार्ज पार्टिकल म्हटलं तर इथपर्यंत लिहायचं आहे. आणि जर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन असं जर म्हटलं तर इथपर्यंत लिहायचं. लक्षात आलं? तर सर्वांनी हे वाचून घेणे, सर्वांनी डी ब्रॉग्ली हायपोथेसिस वाचून घेणे. ओके.